नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केडीएमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय? आपल्यालाही वाटतं की आपण नगरसेवक व्हावे? तर मग वाट कसली बघताय? आजच आपली माहिती द्या टिटवाळा न्यूजकडे. आपण आजवर केलेल्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू. अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल, संपादक टिटवाळा न्यूज. संपर्क. शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध झाल्याने डोंबिवलीत जल्लोष. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तसेच माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, रुशाली जोशी तसेच पॅनल क्रमांक 28 शिवसेना महायुतीचे हर्षल मोरे बिनविरोध झाले. हे 4ही उमेदवार शिवसेनेचे. डोंबिवली येथे जल्लोष साजरा करण्यात आलाय. ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाके आतिषबाजी करण्यात आली. पेढे वाटण्यात आले. आमदार राजेश मोरे, राजेश कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी बिनविरोध झालेले उमेदवार रमेश म्हात्रे यांनी सांगितले की तत्कालीन उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवक यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. 5 वर्ष संपली होती, परंतु निधीची कमतरता कधीही भासली नाही. कोविड कालावधीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2000 बेडची व्यवस्था केली होती. आजही त्याचे काम जनतेच्या मनात आहे. तसेच आणखीही काही उमेदवार बिनविरोध होतील व महायुतीचा महापौर होणार असे सांगितले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2025-26 या निवडणुकांमध्ये डोंबिवली पश्चिम येथील आमचा पॅनल क्रमांक 24 हे चौघे आम्ही बिनविरोध निवडून आलेलो आहोत. आम्हाला शिवसेनेचे 3 लिडर आहोत आम्ही आणि एक BJPचे सदस्य आहेत. याचं कारण एकच आहे का आमचे एकनाथ शिंदे ज्यावेळेला नगरविकास मंत्री होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं होतं कामाचं पदाचं मागितलं. कारण महानगरपालिकेच्या तुटपुंज्या उत्पन्नातून वाटेल ती कामं आम्ही करू शकत नव्हतो, परंतु आम्हाला वरून अत्यंत चांगला सपोर्ट असल्यामुळे आणि केंद्र शासनाच्या काही वित्तीय संस्था असोत, राज्य शासनाच्या काही वित्तीय संस्था असोत यांच्यामार्फत आम्हाला निधी आणण्याचं जर सहकार्य आमच्या खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्यसम्राट म्हणतात. हे खरोखर त्यांचं इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी आम्हाला निधीची कमतरता पडूच दिली नाही आणि आम्हाला प्रभागामध्ये विकास कामं करत असताना कोणत्याही प्रकारचा निधीचा किंवा कुठे अडचण आली नाही. त्यामुळे ज्यावेळेला कोरोना आला, कोरोनामध्ये 5-6 वर्षे निवडणुका पण नाही झाल्या, परंतु नगरसेवक असल्याप्रमाणे आमची कामं सुरूच होती आणि फक्त आम्ही नगरपालिकेच्या किंवा माध्यमातूनच कामं करत नव्हतो, तर लोकांच्या वैयक्तिक अडचणी, गरजा ह्या देखील लक्षात घ्यायचो, वेळोवेळी मदत करायचो. पूर असो, महापूर असो, कोरोना असो, आम्ही शिंदेसाहेबांच्या माध्यमातून जे कोरोनामध्ये इंजेक्शन मिळाले. आता आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन्ही हॉस्पिटलमधून फक्त 240 बेड्स आहेत. कोरोनाच्या काळात 2000 बेड झाले आणि 100 डॉक्टरची टीम आहे. या गोष्टी नागरिकांनी चांगल्या लक्षात ठेवलेल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही सांगितलं तरी आता जर आम्ही आज 9 जण झालेले युतीचे, कारण युतीचे जे निर्णय झाले आहेत युती सरकारचे, ते निर्णय अतिशय महत्त्वाचे आहे. संपूर्ण राज्याच्या विकासाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता 9 आलेले आहेत. उद्याचं चित्र अजून जास्त असेल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.